तर लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेले आहेत। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीची पाणी पातळी वाढली आहे। तर शहरातील आनंदनगर भागात घरांमध्ये पाणी शिरलंय। मोठं नुकसान यामुळे झालंय। रेणापूर ते आष्टामोड पुलावर पाणी आलंय, त्यामुळे इथली वाहतूक बंद झालेली आहे। तर लातूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे शहरात सुद्धा अनेक सखल भाग जलमय झालेले आहेत। मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आनंदनगर भागातली ही घरं आपण पाहतोय। रात्रभर या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते जागून होते, कारण त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं। दुसरीकडे रेणापूर ते आष्टामोड या मार्गावरचा पूल जो आहे त्या पुलावर पाणी आलेलं होतं, त्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे। लातूर जिल्ह्यातल्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक असलेला रेणापूर निजामाबाद म्हणजे उदगीरकडे जाणारा किंवा अहमदपूरला जोडणारा आणि देगलूरला जोडणारा हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरची वाहतूक 12 तासांपासून बंद करण्यात आलेली आहे। कारण पर्यायी पूल जो उभारण्यात आलेला होता रेणापूरच्या पुढे, तो पूर्णपणे पावसात वाहून गेलेला आहे। या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पर्यायी पुलाची जे काय अवस्था आहे ती आपण पाहू शकतो। अशा पद्धतीनं पूर्णपणे वाहून गेलेला होता आणि त्यामुळं प्रशासनानं या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ते पूर्णपणे बंद केली आहे। 12 तास उलटून गेलेले आहेत। हा पर्यायी पूल जो आहे तो दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। कर्नाटक आणि आंध्राला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग म्हणून याकडे पाहिलं जातं। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, टी9 मराठी, लातूर।